Hi friends. Hello everyone. Hello everyone. माझं नाव आहे. A few moments later. हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे प्रियांका पांचाळ आणि मी एक हाऊसवाईफ आहे. तर आज एका टॉपिकवर मी बोलणार आहे. मी खूप दिवस विचार करत होते की मी याच्यावर बोलू की नको बोलू, पण मला बोलायचं आहे. माझा एक किस्सा आहे जो तुम्हाला शेअर करायचा आहे. आणि मला माहिती नाही मी कसं बोलू, काय बोलू, पण मी ट्राय करते. गेल्या वर्षी आता दहीहंडी येणार आहे. दहीहंडीच्या दिवशी गेल्या वर्षी आम्ही असंच बाहेर गेलो फिरायला. आणि बाहेर गेलो तेव्हा माझ्या खिशामध्ये फोन होता. तर तो फोन चोरीला गेला. आणि फोन चोरीला गेला तर तो विषय नाही, गेला तर गेला, पण त्या फोनमध्ये माझ्या मोठ्या मुलाचा श्रीयू त्याचे खूप फोटोज व्हिडिओज म्हणजे त्याचे खूप मेमरी मी जसे जमा केले. आणि ते सगळं ते एका सेकंदामध्ये सगळं निघून गेलं. आणि मग मला असं वाटायला लागलं की एका सेकंदामध्ये तो फोन गेला आणि माझ्या सगळ्या मेमरीज गेल्या. आणि म्हणजे लक्षात तर सगळं आहे, पण आता त्याचे फोटोज वगैरे एवढे उरले नाही माझ्याकडे. माझ्या नवऱ्याच्या फोनमध्ये जेवढे आहेत बस तेवढेच आहेत. आणि जे मी काढलेले त्याचे मी व्हिडिओज काढत होते त्याचे खूप सारे म्हणजे फोटोज व्हिडिओज मी खूप काढलेले होते, ते सगळे गेले. आणि म्हणून मला एवढं वाईट वाटत होतं. तर आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की फोन गेलाय. आम्ही शोधत होतो कुठे गेला, काय झालं काय झालं. फोन मी ट्राय करत होते लावायला, पण तो लागत नव्हता. आणि लागला तेव्हा लगेच तो स्विच ऑफ केला त्या लोकांनी, ज्यांनी कोणी चोरला असेल त्यांनी स्विच ऑफ केला. आणि हे असे लोक चोरतात ना फोन. मला एकच म्हणणं आहे की तुम्ही फोन घेता, पण त्याच्यामधल्या ज्या आमच्या आठवणी असतात आणि त्या पण त्या फोन सोबतच जातात. काय म्हणणार आता या गोष्टीवर. आणि मग मी खूप रडत होते, खूप म्हणजे मला असं फील झालं की हा फोन चोरीला गेलाय. आणि मला एवढं वाटत होतं काय होतं. त्याचे हप्ते जस्ट क्लिअर झालते आणि माझा फोन गेला. 1 वर्ष झालं असेल काहीतरी. आणि मग मला असं वाटलं माझं अकाउंट पण गेलं की काय. मी इंस्टाग्रामवर खूप ऍक्टिव्ह आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं माझं अकाउंट पण गेलं. खूप रडायला लागले, काय होईल काय नाही. आम्ही पण तिकडून बाहेर निघालो. आणि मग आम्हाला लक्षात आलं होतं की पोलीस केस करायची आहे वगैरे असं. मी रडत होते तर माझा नवरा मला म्हणजे ती एक गोष्ट माझ्या लाईफमध्ये मी जिंकली आहे. माझ्या नवऱ्याने मला जरा पण ओरडला नाही, म्हणजे असं पण बोलला नाही तो की तो मला पिल्लू बोलतो. तो मला बोलतो पिल्लू, फोन फोन कुठे गेला, फक्त एवढा बोलला बस, अजून काहीच नाही बोलला. मला फक्त बोलतो की जाऊ दे, फोन गेला ना, सोड, जाऊ दे, आपण दुसरा घेऊ. गेले काय दुसरा घेऊ, हा दुसरा घेऊया आताच्या आता. गेले काय आताच्या आता. तो मला विजय सेल्स मध्ये घेऊन गेला आणि त्याने मला फोन दिला घेऊन. कॅश तर नाही ऑब्विसली, आम्ही एवढे श्रीमंत तर नाही, आम्ही गरीबच आहोत. त्याने मला फोन घेऊन दिला आणि ते पण लोनवर दिला. लगेच घेऊन म्हणजे लगेच. मग माझे घरचे सगळे बोलायला लागले. त्यांना जेव्हा माहिती पडलं ते मला फोन्स करत होते. माझी बहीण मला भेटायला येणार होती ठाण्याला. आम्ही तर कुठे नौपाड्याला गेलतो ठाण्याला. आणि तो मला बोलतो की आपण नवीन फोन घेऊ. गेलो आम्ही फोन घ्यायला. मला असं वाटत होतं की मी घेऊ की नको घेऊ, पण कधी ना कधी तर घ्यायचं ना. तर मी म्हटलं की ठीक आहे घेऊया. आणि मी रील्स खूप काढते, तर मला ना फोनची गरज असते. तर आणि माझे पोरं घरात असतात, ती एकटी घरात असते. तर फोनची गरज सगळ्यांनाच असते, तर मला पण आहे. आणि त्यामुळे मग मी बोलत होते की आम्ही गेलो, सगळं फॉर्मॅलिटीज पूर्ण केले. आणि त्याच्यानंतर माझ्या हातात फोन आला. मला एवढं रडायला आलं ना, म्हणजे मला असं वाटतं की मी जग जिंकली. एवढा एवढा भारी नवरा मला भेटला ना. मला तो बोलला ना काय ना काय. मला असं वाटतं की खूप म्हणजे तो तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी पण करते. पण मला नाही बोलला तो काय. मला त्या गोष्टीचा खूप आनंद झाला की फोन गेला, सगळं झालं, पण मला एका शब्दावर काय बोलत नव्हता की हा तुझ्याकडे फोन गेला, कशी आहेस तू, सांभाळत नाही फोन. म्हणजे
खिशातनं फोन केला. ऑब्विसली मला समजायला हवं होतं, मला समजलं नाही. तर काहीच झालं नाही. आणि त्याच्यानंतर माझा नवरा बोलतो की इट्स ओके, चल जाऊ दे. ती संध्याकाळ, मी गेल्या वर्षीचा तो गोविंद कधी नाही विसरू शकत. माझ्या लाईफ मध्ये मी कधी नाही विसरू शकत. आणि त्या संध्याकाळी मी एवढी रडली, माझे डोळे सुजवलेले होते. माझा नवरा मला शांतच करत होता की जाऊ दे, दुसरा घेतलाय आपण फोन, कशाला रडते तू, कशाला रडते. पण मला वाईट वाटत होतं या गोष्टीवर की माझ्या पोराचे फोटोज गेले, व्हिडिओज गेले, सगळं गेलं. त्याचं बर्थडेचं सेलिब्रेशन आम्ही केलं, फर्स्ट बर्थडेचं, ते सगळं गेलं. म्हणून मला खूप रडायला होतं. पण सॅल्यूट आहे माझ्या नवऱ्याला की तो मला काय बोलला नाही. तो मला बोलला असतं, म्हणजे ऑब्विसली माझा फोन गेला, मी वाईट मला वाटत होतं. त्याच्यामध्ये तो बोलला असतं, मला खूप वाईट वाटलं असतं. पण त्यांनी मला जे असं पकडून ठेवलं ना, त्यांनी सोडलं नाही मला की चल जाऊ दे, आपण फोन घेतला, आता नको टेन्शन घेऊ. त्या गोष्टीला 1 वर्ष झालं. आता गोविंद येणार आहे, नेक्स्ट गोविंद येणार आहे. तरी पण मला अजून आठवण येतं ती गोष्ट. पण माझा नवरा अजूनपर्यंत मला एका शब्दाने बोलला नाहीये. तेव्हापासून ते आतापर्यंत मला अजून बोलला नाही की तुझ्यामुळे फोन केला की काहीही. मला तो काहीही बोलला नाहीये. ती गोष्ट मला खूप चांगली वाटते. आणि खरंच मी जग भरलीये की मला असा नवरा भेटलाय. मला असं वाटतं कुठेतरी मी खूप पुण्य केले की मला असा नवरा भेटला. बस मला एवढंच शेअर करायचं होतं आणि म्हणून मी शेअर केला. त्यासाठी धन्यवाद. जर तिथपर्यंत तुम्ही बघत असणार माझे व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मी नवीनच आहे, मला काहीच माहिती नाही याच्याबद्दल. मला जे वाटतं ते मी करते, मला जे वाटतं जे मी बोलते, बस एवढंच. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.